मुंबईतल्या पायधुणी परिसरात अन्नातून विषबाधा झाल्यामुळं एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना घडली। अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी त्या चौघांची नावं आहेत। या कुटुंबातल्या सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगडही खाल्लं होतं, अशी माहिती या कुटुंबातल्या एका व्यक्तीनं मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितली होती। त्यामुळे त्या चौघांचा मृत्यू अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे झाला असावा अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। पण त्या चौघांच्या मृत्यूचं नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान पायधुणीत अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात नगरसेवक मोहम्मद आमिर नसीम खान यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे। या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये अन्नाच्या सुरक्षिततेबाबत भीती आणि संभ्रम निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय। या पत्रात त्यांनी रेस्टॉरंट्स, क्लाउड चिकन आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांमधून पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। कलिंगर खाने से या एक बिरयानी खाने से आदमी की डेथ हो रही है, इससे शेमफुल चीज और कुछ हो नहीं सकती। कि इसके लिए जो भी रिस्पॉन्सिबल आदमी है, मैंने उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करने का उनसे डिमांड किया है, रिक्वेस्ट की है और उन्होंने भी इसके लिए डीप कंसर्न दिखाया है। उन्होंने भी कहा है कि इसके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन होगा। उनका मैं इसके लिए बहुत धन्यवाद करता हूं। उनको मैंने लेटर लिखा है और ये डिमांड की है और उन्होंने भी बहुत डीप कंसर्न दिखाया है इसके लिए। उनका मैं इसके लिए भी धन्यवाद करता हूं और आगे अपेक्षा करता हूं कि मुंबई इस चीजों का सामना नहीं करेगी। ऐसे शेमफुल चीज मुंबई में दोबारा ना हो, इसकी मैं अपेक्षा करता हूं। आणि मुंबईतल्या पायधुणी परिसरात अन्नातून विषबाधा झाल्यामुळं एकाच कुटुंबातल्या चौघांचा धक्कादायक मृत्यू झाला आणि त्या डोकाडिया कुटुंबाच्या घराच्या परिसरातून या घटनेचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखनं। मुंबईच्या पायधुणी परिसरामध्ये काल एक घटना घडली। यामध्ये थेट डोकाडिया कुटुंबाचे 4 जणांचा मृत्यू झाला। नेमकी ही घटना काय आहे ते जाणून घेऊच त्याआधी मी सर्वप्रथम दाखवतो की ते डोकाडिया कुटुंब कुठे राहत होते। हेच ते घर आहे ज्या ठिकाणी 4 जण ही राहत होती। काल त्यांच्या घरी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये बिर्याणीचा बेत होता। बिर्याणीचा बेत झाल्यानंतर रात्री 2:30च्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्लं आणि हेच कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांना एक त्रास व्हायला लागला। तो त्रास म्हणजे थेट उलट्या आणि जुलाबांचा त्रास व्हायला लागला आणि हा त्रास चालू झाल्यानंतर ते चौघही जण याच ठिकाणी म्हणजे या घरी बेशुद्ध पडले। याच बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरती डॉक्टर कुरेशी राहतात आणि ते थेट इकडे आले। त्यांना रात्री बोलवण्यात आलं की अशी या घरामध्ये परिस्थिती आहे। ते आल्यावरती त्यावेळेस ज्यांनी ही परिस्थिती पाहिली, ही परिस्थिती पाहता चौघही जण बेशुद्ध पडले होते। त्यानंतर थेट त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, पण त्यावेळी संपूर्णपणे त्यांची जी कंडिशन होती ती अति विकट होती असं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं। पण आता पोलीस संपूर्ण या प्रकरणाची चौकशी तर करत आहेत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं राहील। पण नेमकं कोणत्या पदार्थामुळे हे झाले हे आता लवकरच समोर येईल। कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। मंडळी, डोकाडिया कुटुंबाच्या घरात सर्वात पहिल्यांदा दाखल झालेले डॉक्टर कुरेशी यांनी या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। जब मैं पहुंचा वहाँ पे मैंने देखा कि घर में हस्बैंड एंड वाइफ और उनकी 2 डॉटर वो लोग ड्राउजी स्टेट में थे और उसमें एक जो छोटी लड़की थी उसकी तबीयत कुछ ज़्यादा ही सीरियस थी। उसका मैंने पल्स वगैरह चेक किया, पल्स नहीं मिल रहा था, उसका ब्रीदिंग भी अच्छा नहीं था। तो मैंने वो बच्ची को वहीं पे CPR दिया, रिवाइव करने की कोशिश किया, लेकिन उसकी कंडीशन रिवाइव नहीं हो रही थी। तो हमने उसको इमीडिएटली नज़दीकी हॉस्पिटल साबू सिद्दीक वहाँ पे शिफ्ट किया, लेकिन बाय द टाइम वो हॉस्पिटल पहुँचते वो बच्ची की मृत्यु हो चुकी थी। 4-5 घंटे के दरमियान में वो लोगों की भी तबीयत ज़्यादा बिगड़ने लगी। हस्बैंड जो है वो वेंटिलेटर पे चले गए और उनका भी मृत्यु हो गया। तो कुल मिला के 4 जो सदस्य थे उन सब का मृत्यु हो गया है। आणि डोकाडिया कुटुंबाला अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगरचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत। तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून
या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.